कॉमन मॅन कोर्टात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. मित्रांनो, आज आपण भारतातील एक महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय जाणून घेणार आहोत. ही केस आहे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांच्याशी संबंधित. या केसने अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूलभूत अधिकाराला नव्या दृष्टिकोनातून समोर आणलं. R.K. लक्ष्मण हे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. त्यांच्या कॉमन मॅन या पात्रामधून त्यांनी समाजातील समस्या, राजकीय परिस्थिती आणि सामान्य नागरिकांचे आयुष्य अत्यंत वास्तवतेने दाखविले. काही वेळा त्यांच्या व्यंगचित्रामुळे काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधी, सो कॉल्ड नेते लोक नाराज झालेत. त्यांना वाटलं की या चित्रामधून सरकारी व्यवस्थेची टीका केली जाते. या कारणावरून ही बाब न्यायालयापर्यंत पोहोचली. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात खूप महत्त्वाचं मत दिलं. लक्ष देऊन ऐका. कोर्टानं सांगितलं की व्यंग ही समाजातील आरशासारखी गोष्ट आहे. जर त्या आरशात काही त्रुटी दिसत असतील तर ती दुरुस्ती करण्याची जबाबदारी समाजाची आहे, व्यंगकाराची नाही. कोर्टाने हेही स्पष्ट केलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचे मूळ आहे. व्यक्तीला मत मांडण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि सरकारवर टीका करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. या निर्णयाने भारतीय लोकशाहीला एक मजबूत आधार दिला. तो सांगतो की मतभेद असले तरी अभिव्यक्तीचा हक्क अबाधित ठेवला पाहिजे, कारण विचार, व्यंग आणि अभिप्राय हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्याला आठवण करून देतो की लोकशाही फक्त मतदानाने चालत नाही, तर मुक्त विचार, प्रश्न विचारणे आणि प्रामाणिक अभिव्यक्ती याच्यावरही तिचं अस्तित्व टिकून असतं. म्हणून प्रत्येक नागरिकानं आपल्या अभिव्यक्तीच्या हक्काचा सन्मान ठेवावा आणि इतरांचाही तितकाच आदर करावा.